चला नमस्कार सर्वांना. रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र छत्रपती संभाजीनगरच्या YouTube चॅनलवर मी आपलं अतिशय मनापासून स्वागत करतो. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश आहे, की एम-पी-एस-सी आयोगाकडून आज एक महत्त्वाचं एक अपडेट देण्यात येणार आहे. आपल्याला माहिती आहे, की आपण जी ग्रुप सीची पूर्व परीक्षा दिलेली आहे आणि ती ऑक्टोबर 3 ऑक्टोबरच्या जाहिरातीनुसार त्यांनी एक अपडेट दिलेली आहे, की जे उमेदवार त्याच्यामध्ये पहा, हे अपडेट याच्या संदर्भात आहे, की जे काही कागदपत्र अपलोड करायचे आहेत आपल्याला ग्रुप सीच्या मेन्सच्या संदर्भात. त्यावेळेस आपल्याला माहिती आहे परीक्षा झाल्याच्यानंतर आपण काही कागदपत्र अपलोड करतो. तर त्या संदर्भात तो टाकली जाहिरात. तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 करता आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विहित मुदतीमध्ये किंवा विहित पद्धतीने अर्ज सादर केलेल्या उमेदवारापैकी आता कोणाकोणाला इथं कागदपत्र अपलोड करायचे आणि त्याची तारीख काय आहे, ही मी तिथं सांगण्याचा प्रयत्न करतो. तर दिव्यांग व्यक्ती असतील, त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं खेळाडू, ज्यांनी खेळाडू या आरक्षणाचा दावा केलेला आहे. तर असे लोकं, त्याच्यानंतर अनाथ, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त. या आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी दाव्या पुष्ट्यर्थ अपलोड केलेली प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे यांची छाननी करण्याची प्रक्रिया सध्या आयोगाकडून सुरू आहे. म्हणून ज्यांचे कागदपत्र अपलोड करायचे राहिले होते त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याच्या बाबतीत त्यांचा निर्णय झालेला आहे. तर याच्यामध्ये पहा कोणाकोणाला अपलोड करायचे आहेत. परत एकदा मी सांगतो, एक दिव्यांग व्यक्ती, त्याच्यानंतर खेळाडू, त्याच्यानंतर अनाथ, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त या लोकांनी त्यांचे जे ओरिजिनल सर्टिफिकेट आहेत, जे सक्षम प्राधिकाऱ्याने त्यांना दिलेले आहे, तर ते सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत. आपल्याला माहिती आहे येणाऱ्या काही काळातच ग्रुप सीचा मेन्सचा निकाल सॉरी प्रीचा निकाल डिक्लेअर त्यांना करायचा आहे आणि मग ज्यावेळेस हे कागदपत्र अपलोड करतील त्याच्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी त्यांना ग्राह्य धरण्यात येणार आहे. प्रत्येकानं ज्यांनी ह्या 5 गोष्टी म्हणजे सांगितलेल्या आहेत. खेळाडू, त्याच्यानंतर अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि दिव्यांग ह्या प्रत्येकानं हे अपडेट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ते कधीपर्यंत अपलोड करायचे त्याची तारीख इथं दिलेली आहे पहा त्यांनी. 27 मार्च 2026 रोजी 23:59 पर्यंत. म्हणजेच 11:59 पर्यंत म्हणजे 27 तारखेला म्हणजे आज तारीख आहे पहा 21 मार्च. तर 27 तारखेपर्यंत हे कागदपत्र अपलोड करण्यासाठी वेळ दिलेला आहे. त्याच्यानंतर कोणताही वेळ नंतर वाढवून भेटणार नाही. त्याच्यामुळे 27 तारखेच्या आतच आपण हे सगळे कागदपत्र अपलोड करणं अपेक्षित आहे. ओके. 21 मार्चपासून त्याची सुरुवात झालेली आहे. 12 वाजल्यापासून तर ते सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही अपलोड करू शकता ते. आणि जर तुम्हाला जर काही अडचणी असतील कागदपत्र अपलोड करत असताना, तर तिथं कोणी जे अनुभवी व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीच्या कडून ते कागदपत्र तुम्ही अपलोड केले पाहिजे. आणि त्यासाठी एक लिंक आहे पहा, ही इथं दिलेली आहे. mpsconline.government.in या लिंकवर जाऊन आपण ते कागदपत्र अपलोड करू शकता. कुठं ती लिंक उपलब्ध करून देणार आहे तुम्हाला? आपलं जे एम-पी-एस-सीचं अकाउंट असते, त्या एम-पी-एस-सीच्या अकाउंटमध्ये माय अकाउंट नावाचं एक फोल्डर असते. तर तिथं सुद्धा कागदपत्र अपलोड करण्यासाठी सुविधा लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. आपल्या प्रत्येकाला एम-पी-एस-सीच्या विद्यार्थ्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण वेबसाईटमध्ये जातो, तर त्यावेळेस माय अकाउंट नावाचं आपलं खातं असते. त्याच्यामध्ये आपली बऱ्यापैकी सगळी माहिती असते आणि तिथं कागदपत्र आपल्याला अपलोड करता येतात. तर या माय अकाउंटमध्ये जायचं आहे आणि तिथं ते आपले जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत, त्याच्यामध्ये कोणते दिव्यांग, खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त. कारण की ज्यावेळेस प्रीचा निकाल लावायचा आहे, तर त्यांना ते छाननी करूनच ते पुढील प्रक्रियेसाठी शेवटी एक वाक्य दिलेले पहा त्यांनी, की वरील पद्धतीनुसार प्रमाणपत्र पुराव्यांची पडताळणी आणि तपासणी झाल्यानंतर उमेदवारांचे दावे अंतिम होतील व ते पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येतील. तर हाच दावा तुमचा अंतिम असणार आहे. जे सर्टिफिकेट टाकतील त्यांना पुढं ग्राह्य धरील. जे टाकणार नाहीत, तर ते त्या प्रक्रियेमधून बाहेर पडतील आणि ते ओपनमधून त्यांचं सिलेक्शन गृहीत धरण्यात येईल. तर ही अतिशय महत्त्वाची जी जे अपडेट आहे ते आलेलं आहे. तर सर्वांनी या अपडेटचा व्यवस्थित अभ्यास करून आपले पुढील कागदपत्र अपलोड करण्याचा प्रयत्न करावा. तर चालेल, ही अपडेट देण्याचा प्रयत्न केलाय. चालेल, थँक यू.